नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून दिली गेली धमकी. पोलिसांनी राबवली सर्च मोहीम. पोकळ धमकीचा झाला खुलासा. रेती तस्करांचा यवतमाळमध्ये हैदोस. पोलीस अधिकाऱ्याला करावे लागले फायर. वन विभागाचे दुर्लक्ष झाले अधोरेखित. बिबट्याचे बछडे लागले शेतकऱ्यांच्या हाती. महापालिकेत काँग्रेस समविचारी पक्षांची सत्ता येणार. काँग्रेस आमदार साजिद खान यांचा दावा. अकोल्यातील पत्रकारांच्या एकतर्फी कारवाईचा निषेध. मूर्तिजापूर येथील पत्रकारांचे आंदोलन. अकोल्यात मात्र थंड प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची थरारक धमकी मिळाल्याने गुरुवारी सकाळी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर आलेल्या निनावी धमकीमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासन आणि पोलीस दलाने युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 11 वाजता या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शासकीय मेल आयडीवर एक ईमेल आला की 2 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय खाली करा, अन्यथा या ठिकाणी बॉम्बस्फोट होईल. सध्या स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा, बॉम्बस्फोट टीम, ATS, अग्निशमन दल, अँब्युलन्स, श्वान पथक आदी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. सध्या स्थितीत बॉम्ब शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कार्यालय खाली केले आहेत. मेल आय डीवरून कलेक्टर ऑफिसला आज रोजी एक धमकी आली होती. त्याच्यामध्ये RDXने आपलं ऑफिस, कलेक्टर ऑफिस ब्लास्ट करण्यात येईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ते इव्हॅक्युएट करून घ्या, खाली करून घ्या, अशा पद्धतीचा तो एक मेसेज होता. आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या BDDS टीमला माहिती दिली. लोकल पोलीस स्टेशन आणि RCP असं सर्व बंदोबस्तासह या ठिकाणी आम्ही आलो. BDDS टीमने पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची, इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठलंही या ठिकाणी घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठलंही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे सध्या. आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्या, त्यांच्याकडे आम्ही बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्येही देण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल. यवतमाळ जिल्ह्यात रेती तस्कराची दहशत वाढतच असून आज महागाव तालुक्यातील वाकोडीवाडी मोरथजवळ रेती तस्करांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांना स्वरक्षणासाठी गोळीबार करावा लागला. यवतमाळ जिल्ह्यात रेती तस्करांची दहशत वाढतच असून आज महागाव तालुक्यातील वाकोडीवाडी मोरथजवळ रेती तस्करांनी थेट पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांना स्वसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला. अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर 5 ते 6 रेती तस्करांनी दगड व लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या हाणामारीत महागाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे हे जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अंभोरे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हवेत गोळीबार केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी एकूण 2 राऊंड फायरिंग झाल्याची माहिती असून यामध्ये गुलाब खाजा शेख हा एक आरोपी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून SRPF दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी भेट देऊन पाहणी केली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कसुरा गावात जवळील संत गजानन महाराज मंदिराजवळ बिबट्यासह 4 पिल्ले आढळून आली. 4 पैकी 1 पिल्लू रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती लागले. परिसरात बिबट्याची चर्चा असून भीती देखील वाटत आहे. शेगावला जाण्यासाठी तो पैदलवारी मार्ग आहे. त्या मार्गावर येणाऱ्या कसुरा येथील गजानन महाराज मंदिराजवळ एक मादी बिबट्या आणि तिची 4 पिल्ले रस्ता ओलांडताना आढळून आली. माजी बिबट आणि
3 पिल्ले रस्ता ओलांडून पुढे निघाली, परंतु त्यातील एक पिल्लू रस्ता ओलांडताना आल्याने मागेच राहिले. या रस्त्याने येणाऱ्या काही शेतकऱ्यांना हे पिल्लू दिसून आल्याने त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. या संदर्भात माजी सरपंच विठ्ठल दही यांनी अकोला वन विभाग व उरड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी तसेच उरड पोलीस स्टेशनचे अधिकारी कसुरा येथे दाखल झाले. ज्या ठिकाणी बिबट्याचे पिल्ले दिसून आली तो मार्ग अकोला ते शेगाव दिंडी मार्ग आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. हे बिबट्याचे पिल्लू सध्या अकोला वन विभागाच्या ताब्यात आहे. या बिबट्याला पिल्लाची शारीरिक तपासणी केल्यानंतर त्याला जंगलात सुखरूपपणे सोडून देण्यात येईल अशी माहिती अकोला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. काल रात्रीचा हा संपूर्ण प्रकार आहे. मात्र कसुरालगत असलेल्या संत गजानन महाराजांच्या मंदिराजवळ बिबट आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली असून मादी बिबट व तिच्या 3 पिल्लांचा शोध सुरू आहे. RRC न्यूज करिता सुरेश राठोड यांचा विशेष रिपोर्ट. महापालिकेत काँग्रेस व समविचारी पक्षाची सत्ता आणण्याचा दावा अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. त्यांनी आज स्वराज्य भवन येथे RRC प्रतिनिधी विक्रम शर्मा यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध विषयांवर भूमिका मांडली. जो इलेक्शन आने वाले हैं, कौन से मुद्दे पर आपका फोकस रहने वाला है अभी फिलहाल में? ये मनपा का सबसे बड़ा मुद्दा है कि जो अकोला शहर वासियों को यहाँ पे भाजपा के सत्ताधारियों ने जो टैक्स से लादा, जो यानी गब्बर सिंह टैक्स लगा दिया अकोले की जनता के ऊपर, सबसे बड़ा मुद्दा तो हमारा वो है. और इस शहर में मुद्दों की कमी नहीं. जितने रोड आए थे, योजनाओं में बड़े बड़े पैसे आए, सारे रोड आप देखो उखड़ गए. तो भ्रष्टाचार तो सबसे बड़ा मुद्दा है. जो भारतीय जनता पार्टी ने उतना भ्रष्टाचार करी, अकोला शहर की विकास की बात करी थी, उन्होंने अपने घर के विकास करे. आप यहाँ के पदाधिकारी घर देखो और उनके घर में लड़के 50,000 का एक झूमर देखो. उन्होंने अपने घरों के और अपने खुद विकास करे. अकोला शहर का विकास किसी ने नहीं करा. अभी क्या लगता है आपको कि कांग्रेस महानगर पालिका में अपनी सत्ता बना पाएगी? बिल्कुल, क्यों नहीं बनाएगी. तो मेरा सवाल ये भी है सर कि अभी जो आपकी महाविकास आघाड़ी है, इसके साथ में बनाने का इरादा है कि कांग्रेस अकेले लड़ना चाहेगी? नहीं, पहले तो हम महाविकास आघाड़ी के साथ में जाएंगे और हमारी एक युति भारी बहुजन के साथ भी, यानी वंचित आघाड़ी के साथ में शुरू है ऊपर लेवल पे जी. अगर वो भी होती है तो हम उनको भी प्राधान्य देंगे. यानी जितनी भी सेकुलर फोर्सेस है हम सब साथ में मिलकर लड़ना चाहेंगे. अगर उसके किसी कारणवश अगर ये युति नहीं होती है तो हम सक्षम हैं अकेले चुनाव लड़ने के लिए. अभी बीजेपी के खिलाफ क्या रणनीति आपकी रहने वाली है? मैं बता तो रहा, बीजेपी के खिलाफ में इतनी रणनीति है कि इस शहर का हाल देख लो. पिछले 35 सालों से भाजपा का आमदार, भाजपा का खासदार, यहाँ महानगर पालिका उनके अंडर के अंदर, उनका महापौर, उनके पदाधिकारी, उनका मंत्री, उनका पालक मंत्री सब रहने के बाद में इस शहर में अच्छे रोड नहीं है, स्वास्थ्य के लिए अच्छे मोहल्ला क्लिनिक हॉस्पिटल नहीं है. जी जी. यहाँ पे एक जीएमसी का हाल इतना बुरा करके रखे हुए हैं. यहाँ भारतीय हॉस्पिटल के हालत ख़राब है. यहाँ कस्तूरबा गांधी की हालत ख़राब है. कस्तूरबा गांधी जो अपना हॉस्पिटल है, यानी लोगों के लिए ना अच्छा स्वास्थ्य है, ना अच्छी शिक्षा का व्यवस्था. अकोला महानगर पालिका स्कूलें जाके देखो, ऐसा लगता है कि आज गिरेंगी कल गिरेंगी. वहाँ के बच्चों का स्टैंडर्ड देख लो. इस शहर को बर्बाद कर दी भारतीय जनता पार्टी ने. और अच्छे कोई गार्डन तक नहीं है कि मैं अगर अपने घर में, हम यानी एक सलम बस्ती का गरीब आदमी अपने घर में पूरी फैमिली के साथ में अकेले में अपने घरों से बैठ के बात नहीं कर सकता. तो वो गार्डन जाके बैठे, एक दिन छुट्टी मनाए सर. तो एक गार्डन तक नहीं रखे इस शहर में इन्होंने. और ये विकास की बात करते और ये चुन के आने की बात करते, कैसा चुन कर आएंगे. चलो, जनता ने एक बार को ये सब एक्सेप्ट भी कर ली थी, लेकिन जनता के ऊपर जो टैक्स के मार इन्होंने लगाए, तो एक तो उन्होंने कोई सुविधा रखे नहीं, और जो गरीब आदमी 2 पैसे कमा के लाता था वो भी इनके पास से खींच के ले गया टैक्स के माध्यम से. तो जनता तो इनको जवाब देने वाली है. और हम बहुत ताकत के साथ में कहते हैं कि यहाँ पे कांग्रेस पार्टी का झंडा लहराएगा और सत्ता हम लोग बनाएंगे. सर, जैसे अभी आप कह रहे हैं कि आपकी वंचित से बात चल रही है, तो क्या फैक्टर अगर वंचित आपसे जुड़ती है तो किसको ज़्यादा बेनिफिट मिल सकता है? नहीं, बेनिफिट तो सबसे ज़्यादा बेनिफिट यहाँ की जनता को मिलेगा. अगर सारे सेकुलर फोर्स मिलकर एक साथ चुनाव लड़ती है तो यहाँ भारतीय जनता पार्टी जो जातिवादी पार्टी है, जो हिंदू मुस्लिमों को बांटने का काम करती है, सबसे पहले यहाँ पे तो हिंदू मुस्लिम की लहर ख़त्म होगी. यहाँ पे विकास के नाम पे चुनाव होगा और आगे हम विकास की बात कर पाएंगे. और सबसे ज़्यादा जनता को फ़ायदा होगा जो उनके घरों के सामने अच्छी रोड, अच्छी नालियाँ, साफ़ सफाई, अच्छे गार्डन, अच्छे स्वास्थ्य केंद्र, ये सब बनेंगे. क्योंकि देखो, भारतीय जनता पार्टी ने तो ये कुछ भी नहीं थी. हमको तो वो करना होगा जो इन्होंने नहीं करे. जी जी बिल्कुल. तो हम अगर हमारी सत्ता आएंगे तो हम सबसे पहले यहाँ का टैक्स कम करवा के देंगे. उसके बाद में दूसरी बात कि हम यहाँ पर अच्छे हॉस्पिटल चालू कराएंगे, अच्छे गार्डन बनाएंगे, अच्छे शिक्षा की व्यवस्था देंगे और एक साफ़ सुथरा सुंदर शहर देंगे, ताकि कोई बाहर से कोई रिश्तेदार आए तो हमारे 2 दिन ज़्यादा रुके अकोला के अंदर. सर, अभी जैसे अगर वंचित से आपकी बात नहीं बनती है तो और किसी से आप गठबंधन करने की सोच रहे हैं ऐसे?
ये गठबंधन मैं ये बता रहा कि ये मेरे हाथ में नहीं है। ये कांग्रेस पार्टी के जो भी निर्णय होते हैं ये पार्टी लेवल पे ऊपर से होते हैं। ऊपर लेवल के ऊपर राष्ट्रवादी से बात चालू है, महाविकास आघाड़ी से बात शुरू है, प्रकाश अंबेडकर जी से बात शुरू है। अब 1-2 दिन के अंदर वो आपके सामने आ ही जाएगा क्या। सर जैसे अभी अलीम चंदानी जी ने भी अपनी एक पार्टी बनाई है, कोई चांस लगता है कि साथ में कुछ कर पाएँ आप? मैं तो आपके चैनल के माध्यम से कहना चाहता हूँ कि आलम चंदानी जैसे सोच रखने वाले साफ़ सुथरे छवि के लोग अगर हमारे साथ में चुनाव लड़े तो जरूर जनता का भी फायदा होगा और हमारा भी फायदा होगा। महाविकास आघाडी म्हणून अद्याप निर्णय झाला नसल्याने आज काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। यावेळी जवळपास 150 ते 200 उमेदवारांची मोठी रांग पहिल्यांदाच स्वराज्य भवनात दिसली। अकोला पश्चिममध्ये साजिद खान यांच्या विजयानंतर ही निवडणूक होत आहे हे विशेष। काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर झाली आहे। आमदार साजिद खान पठाण यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आज पाहायला मिळाले। अकोला महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष कार्यालयात इच्छुकांची गर्दी पाहिल्यावर याचा अनुभव येतो। 150 ते 200 इच्छुकांनी आज महापालिकेच्या विविध प्रभागांसाठी मुलाखती दिल्या। इतकेच नाही तर काहींचे नावे प्रदेश पातळीवर सुचविण्यात देखील आल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अगदी सुरक्षित लोकांचा सहभाग होता। आर्किटेक्ट सोहेल खान हे अगदी सामान्य कार्यकर्त्यांच्या रांगेत होते। काँग्रेस इच्छुकांची तयारी देखील पूर्ण झाल्याची माहिती असून पक्षाने आदेश दिल्यावर प्रचार आणि प्रसार कार्य सुरू होईल। काहींचे तर उमेदवारी अर्ज देखील भरून झाले आहेत। कौन से खास मुद्दों के ऊपर ज़्यादा जोर रहेगा? मुद्दे तो बहुत सारे हैं। सबसे ज़्यादा जो टैक्स बढ़ोतरी हुई वो, जो लोगों को अपने अपने एरियाज़ के अंदर हाइजीनिक क्लीनिनेस का जो इश्यूज़ जा रहे वो, रोड के डेवलपमेंट, अभी जो गटर योजना के बाद में जो प्रॉब्लम जा रही है, जहाँ पर भी नालियाँ गटर योजना की जा रही है और वहाँ पर प्रॉपर तरीके से लेवलिंग नहीं हो रही है, मुरम नहीं डाले जा रहा है, तो वो लोग से जो परेशान हैं वो चीज़ें ज़्यादा मुद्दे में रहेंगी। रही बेसिक फैसिलिटीज़ देने में भी जो बीजेपी है या जो सत्ताधारी लोग हैं वो फेल्ड हुए हैं। तो ऐसे लगता है कि मुद्दे बहुत सारे हैं जिसके ऊपर इलेक्शन लड़ा जाएगा और जीत भी कांग्रेस पार्टी की होंगी, यहाँ सत्ता भी कांग्रेस पार्टी ही बनाएंगी। आगे देखिए कैसे होता है। ये बताइए कि क्या लगता है आपको अभी कांग्रेस को, जो कांग्रेस का प्रदर्शन है जी, उसको देखते हुए क्या लगता है कि महानगर पालिका में सत्ता स्थापित कर पाएगी? बिल्कुल इंशाल्लाह। हमारी पार्टी कांग्रेस की तरफ से ये कोशिश है, कहने मतलब कि अकोला की जो जनता है वो विकास के लिए त्रस्त हो गई है, कहने मतलब। तो वो कांग्रेस पक्ष की सत्ता आनी चाहिए, पूरब में भी और पश्चिम में भी जो सीटें वो मैक्सिमम सीटें आएंगी और हम इंशाल्लाह हमारी सत्ता बनाने के लिए जा रहे हैं। क्या लगता है कौन से खास मुद्दे हैं जिनकर आप फोकस करने वाले हो? और ख़ास मुद्दे तो ये है साहब कि पिछले मरतबा जो एकदम ऐसा टैक्स लागू कर दिए जिसमें सब एक गरीब आम इंसान की बहुत तकलीफ़ में आ गए वो लोग। और उसके बाद में विकास जो हमारे ख़ास तौर से हमारे पश्चिम में कुछ भी विकास नहीं साहब। जितना विकास पूर्व साइड में हुआ है, पश्चिम में विकास से वंचित है पूरी तरीके से। रोड को ले लीजिए, नालों को ले लीजिए, नालियों को ले लीजिए, ये तमाम बातें जो है इससे जनता जो है बहुत तरस है और वो चाहती है कि मतलब कि भाई हमारे पश्चिम से हमारे जो जनाब साजिद खान पठान साहब हमारे चुन के आए हैं, तो वो चाहती है कि मतलब कि भाई यहाँ पे पश्चिम में पूरब से दोनों साइड से ज़्यादा कांग्रेस के पार्षद चुन के आए, ताकि हमारे साथ में हमारा साजिद खान पठान साहब भी है, हमारे को विकास निधि भी मिलेंगी और हम हमारे शासन से भी लड़ झगड़ के हमारी निधि लेके हमारे अकोले का विकास करेंगे इंशाल्लाह। सरकारी आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचे अर्थसहाय्यक मंजूर करून देण्याच्या बदल्यात 5,000 रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यातील पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या एका खासगी शिक्षकाला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। खदान येथील कैलास टेकडी परिसरात राहणारा शैलेंद्र तुळशीराम बगाटे हा व्यवसायाने खासगी शिक्षक असून एजंट म्हणूनही काम करतो। संबंधित तक्रारदाराला आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे 50,000 रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी त्याने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। मात्र तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अकोला एसीबीकडे तक्रार नोंदवली। तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीने पंचासमोर पंताळणी केली असता आरोपीने अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर करण्यासाठी 3,000 रुपये आधी आणि उर्वरित 2,000 रुपये नंतर घेण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर सापळा रचून आरोपीला जिल्हा परिषद कार्यालयासमोर 3,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। या कारवाईमुळे जिल्हा परिषद परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे
की जर कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादी खासगी व्यक्ती शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्वरित अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. अकोला महानगरपालिका शहरात स्वच्छता मोहीम राबवत असल्याचा गाजावाजा करत असली तरी दुसरीकडे मूलभूत सुविधांकडे केलेले दुर्लक्ष नागरिकांना महागात पडले आहे. BR हायस्कूल समोरील मुख्य रस्त्याच्या दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून स्थानिक नागरिकांचा संताप वाढला आहे. या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक धोकादायक स्थितीतून मार्गक्रमण करत आहे. पाईपलाईन टाकण्याच्या कामानंतर रस्ता खोदून तसाच सोडण्यात आला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप रस्ता दुरुस्त करण्याची कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. रस्ता उखडल्यामुळे येथे कधीही अपघात होण्याची शक्यता आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रवास धोकादायक झाला आहे. नगरपालिकेकडून फक्त बोर्ड लावून जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू असून प्रत्यक्ष काम मात्र ठप्प असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 12 जुना आळशी प्लॉट बाजार हे शिक्षण व्यवस्था मोठी बाजार शाळेचे कॉलेज वगैरे ते लहान लहान मुलं बघतात. किती वर्ष झाले आयुक्त पाहायला येत नाही. कुठे जातात ते तरी पाहतो. ही शाळा आहे, शौचालय पाहिजे, काही विकास नाही. किती दिवसापासून हा रोड पाहिजे गंभीर परिस्थितीपर्यंत स्टँडर्ड लोक राहते आणि वस्ती असल्यामुळे पोस्ट ऑफिस आहे तरी या रस्त्याची दुरुस्ती जेव्हा होणार. एक मोठं बोर्ड आहे ते लागलेलं त्यांनी केलं ते भाग्य नाही. आता येणारा इलेक्शन आहे, येणारे वार्ड मेंबर वगैरे ते सांगा काय करावं. अर्जंट काम केलं ठीक आहे, नाही तर आम्ही उठत नाही बरोबर. इथं समोर रस्ता बांधलेला आहे, खाली पाईपलाईन टाकलेली आहे पण पाईपलाईन पण व्यवस्थित प्लेन नाही केलेली आहे. आणि या शाळा वगैरे या शाळेचं इथे उद्घाटन करून केलेलं आहे पण रस्ता काही बनलेला नाही. सगळा धुळीचा त्रास मिळाला. इथे जवळपास अशा 3-4 शाळा आहेत. सगळ्या शाळेच्या मुलांना पण त्रास मिळाला. त्याच्यासाठी काहीतरी कारवाई करा. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरातील डाबकीरोड परिसरातील राठोड पंचबंगला येथे भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेली समाज श्री राठोड पंचमंडळ अकोला आणि स्कायलार्क हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. विशेष म्हणजे हजारो रुपयांच्या तपासण्या या शिबिरात 50 रुपयात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून राज्य तेली समाज समन्वय समिती मुंबईचे अध्यक्ष तथा तेली समाज श्री राठोड पंचबंगला अकोलाचे अध्यक्ष प्रकाश डवले सर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र गोतमारे, मनोज वानखडे, गजानन बोरले, बालमुकुंद भिरड, रमेश गोतमारे, सुधाकर झापर्डे, विष्णुपंत मेहरे, प्रकाशभाऊ फाटे, दिलीप नायसे, ललित भगत, गोपाल राऊत, संजय वानखडे, मदन भिरड, देवेंद्र भिरड, विजय वानखडे, केशव सावरकर, राजेश पातले, निलेश कपले, राम भिरड, अरविंद भिरड, अमर भागवत, गणेश निवने, प्रमोद चोपडे, प्रवीण झापर्डे, विकास राठोड, पवन मेहसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन, श्री गजानन महाराज आणि श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आरतीने करण्यात आली. विविध रोगांवर मोफत मार्गदर्शन व तपासणी या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, गुडघेदुखी, कंबरदुखी, अस्थिरोग, शरीरातील गाठी, कर्करोग तपासणी, मेंदूशी संबंधित आजार, त्वचारोग, पोटाचे विकार, फुफ्फुसांची तपासणी, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, भगंदर, मानसिक आजार आणि व्यसनमुक्तीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच संगणकाद्वारे नेत्र तपासणी आणि दुर्बीणद्वारे विनाटाका शस्त्रक्रियेबाबत रुग्णांना माहिती देऊन तपासणी करण्यात आली. या शिबिरात डॉक्टर प्रकाश जानोरकर, डॉक्टर विवेक अंबोरे, डॉक्टर आशिष राऊत, डॉक्टर अशोक गुल्हाणे, डॉक्टर नवनीत अग्रवाल, डॉक्टर आशिष ताले, डॉक्टर कोमल अंभोरे, डॉक्टर पत्रलेखा गुल्हाणे, डॉक्टर स्वप्नील करवंदे, डॉक्टर राकेश बजाज, डॉक्टर अभिजित जयस्वाल, डॉक्टर सागर बंबेरे, डॉक्टर गजानन भगत, डॉक्टर शत्रुघ्न जाधव, डॉक्टर वैभव गमे, डॉक्टर राहुल उगले, डॉक्टर तेजस उगले, डॉक्टर मयूर अग्रवाल, डॉक्टर स्वस्तिक नाकडे आणि डॉक्टर अभिजित डवले यांनी आपली सेवा दिली. शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकोला तहसील अंतर्गत शिवनी महसूल मंडळातील डोंगरगाव, सिसामासा, उदेगाव, बाबुळगाव, जहागीर, कुंभारी, बोंदरखेड, हिंगणा, कुंभारी येवता आदी गावातील अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप ऍक्टिव्ह नसल्याने शेतकरी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. पीक विमा, अनुदान, मदत योजना, कर्ज सुविधा आदींपासून फार्मर आयडी अनिवार्य असताना ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नाबाबत संबंधित गावातील अनेक शेतकरी अकोला तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारत आहेत. मात्र कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस मार्गदर्शन न करता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संभ्रमात सापडले. वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत असताना प्रशासकीय अडथळ्यांमुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. फार्मर आयडी ऍक्टिव्ह नसल्यामुळे शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहे. तहसील कार्यालयात गेल्यावर शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही अडचण दूर करावी अशी मागणी डोंगरगावचे उपसरपंच किशोर काकडे आदींनी केली आहे. अकोल्यातील पत्रकारांवर ठोठावलेल्या या 5 दिवसांच्या कोठडीच्या शिक्षेविरोधात मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या फिती लावून पोलीस बंदोबस्तात सोमवारी तीव्र निषेध आंदोलन केले. विधान परिषदेतील विशेषाधिकाराचा वापर करत महिला पत्रकार हर्षदा गणेश सोनवणे यांच्यासह अन्य पत्रकारांवर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाहीच्या 4थ्या स्तरावर घाला घालण्याचा आरोप करण्यात यावेळी आला. पत्रकारांनी पत्रकारांवरील कारवाई मागे घ्या, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारांची मुस्कटदाबी थांबावी, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या विशेष आंदोलनात विलास नसले, प्राध्यापक अविनाश बेलाडकर, प्राध्यापक दीपक जोशी, दिलीप देशमुख, दीपक अग्रवाल, संजय उमक, अनिल अग्रवाल, संतोष माने, प्रतीक कुऱ्हेकर, मिलिंद जामनिक, रोहित सोळंके, श्याम वासडकर, आदित्य महाजन, रवी खिराडे, जयप्रकाश रावत, गौरव अग्रवाल, सुमित सोनोने, प्राध्यापक LD सरोदे, योगेश आगासे, नरेंद्र खवले, अंकुश अग्रवाल, प्रेमराज शर्मा, दीपक थोरात, मच्छिंद्र भटकर, अजय प्रभे, प्रकाश वानरे, विलास वानखडे, डॉक्टर निलेश सुखसोवडे आदी पत्रकार सहभागी झाले होते. न्याय न मिळाल्यास जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असेही पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आता शासनच पत्रकारांवर हल्ले करायला लागला आणि ते विधिमंडळासारख्या सभागृहातून आणि अधिवेशन सुरू असताना जर पत्रकारांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील, हक्कभंग आणणं म्हणजे हल्लाच आहे एक प्रकारचा तो पत्रकारावरचा. आणि हा अशा पद्धतीनं जर पत्रकारांवर अन्याय होत असेल तर मग आता शासन तर आपल्याला न्याय आपण मागतो शासनाकडे आणि शासनच जर आपल्यावर हल्ले करत असेल तर आता आपण न्याय मागायचा कोणाकडे? मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल की आपली ताकद वाढवावी लागेल. आपली ताकद वाढवावी लागेल म्हणजे आपलं संघटन वाढवावं लागेल, आपलं संघटन मजबूत करावं लागेल. आणि पत्रकारांनी आता वेगवेगळ्या संघटनांच्या गुंताळ्यात न अडकता एक पत्रकार म्हणून संघटित राहणं आवश्यक आहे. पत्रकार म्हणून पत्रकार जेव्हा संघटित राहील तेव्हाच तो त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकेल. एकंदरीत ती एक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. पत्रकारांची मुस्कटबाजी करण्याचा एक प्रयत्न आहे. हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही हाणून पाडू आणि त्याकरता वेळ प्रसंगी आम्ही जेलभरो आंदोलन करण्यास सुद्धा या ठिकाणी तयार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पत्रकारिता केली. त्यांचाच वसा पुढे अनेक पत्रकारांनी चालवला आणि सत्य लिहिताना आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही अशी पत्रकारिता आम्ही करणार आहोत. आणि अशा प्रकारे जेलमध्ये पाठवून काही होणार नाही. उलट यामधून आपण म्हणू की कंदुक आपटता त्वेषाने उसळून येतो वेगाने. ज्याप्रमाणे चेंडूला आपण जितक्या जोरात खाली आपटू तेवढ्या जोरात तो वरती उसळून येणार आहे. आणि पत्रकार हे आपली लेखणी अशाच प्रकारे सडेतोडपणे चालवत राहतील. किती वेळा आम्हाला जेलमध्ये पाठवा, आम्ही घाबरणार नाहीत. जय हिंद, जय भारत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में
अकोला. जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून दिली गेली धमकी. पोलिसांनी राबवली सर्च मोहीम. पोकळ धमकीचा झाला खुलासा. रेती तस्करांचा यवतमाळमध्ये हैदोस. पोलीस अधिकाऱ्याला करावे लागले फायर. वन विभागाचे दुर्लक्ष झाले अधोरेखित. बिबट्याचे बछडे लागले शेतकऱ्यांच्या हाती. महापालिकेत काँग्रेस समविचारी पक्षांची सत्ता येणार. काँग्रेस आमदार साजिद खान यांचा दावा. अकोल्यातील पत्रकारांच्या एकतर्फी कारवाईचा निषेध. मूर्तिजापूर येथील पत्रकारांचे आंदोलन. अकोल्यात मात्र थंड प्रतिसाद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.